नमस्कार. आदरणीय वंदनीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, पुन्हा नमस्कार. आज आहे बुधवार 3 जून 2026. व्लॉग क्रमांक आहे हा 237. आजचा म्हणजे माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन, त्याचप्रमाणे ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, त्याच्या अंतर्गत हा एक माहितीपर व्लॉग बनवत आहे. सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की मला आता असं वाटायला लागले की अनेक लोकांना, अनेक समभाग गुंतवणूकदारांना माहिती नको आहे. व्हिडिओमध्ये त्यांना मी कुठले घेतले, मी कुठले विकले, मी कुठले विकणार, मी कुठले घेणार, कुठले समभाग किती वाढले, माझे किती दिवसात वाढले, कसे वाढले, का घेतले, हे सगळं हवं आहे. माझी सगळ्यांना म्हणजे अशा अगदी म्हणजे असे जे ज्याला इंग्रजीत की इन्व्हेस्टर्स आहेत, उदाहरणार्थ राकेश झुंझुनवालाच्या तोडीचे किंवा विजय केडिया किंवा अमेरिकेचे वॉरन बफे, ह्या सगळ्यांना सांगण्याचं माझी एक नम्र विनंती आहे की मी तुम्हाला हवा तसा तोंडात घास आणून देऊ शकत नाही. सेबी नावाची एक संस्था आहे भारतामध्ये. आपण तिचा सेबी म्हणजे काय हे गुगलमध्ये शोधा. त्यांनी ह्या सगळ्या ह्याला मनाई केली आहे, कारण जो माहिती देणारा असतो तो एकतर सेबी रजिस्टर्ड पाहिजे. मी तसा काही नाही आहे. मी हे सगळं करतोय माझा स्वतःचा व्यवसाय सांभाळून. हे बहुसंख्य भारतीयांना अथवा त्यातल्या त्यात मराठी माणसांना समभाग गुंतवणुकीविषयी फार कमी आणि योग्य आणि खरी माहिती आहे. त्यांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्नातला आजचा भाग म्हणजे ज्याचा आजचा जो व्हिडिओ आहे त्याचं शीर्षक आहे शेअर मार्केट डाऊन, माय पिक्स अप. मराठीत समभाग निर्देशांक खाली पण माझे समभाग वर. कसं आहे ना, मगाशी सांगितलं आज 3 जून 2026 S&P स्टँडर्ड अँड म्हणजे S&P BSE सेन्सेक्स आज दिवसभरात वजा 1157.24 अंशांनी किंवा ज्याला आपण पॉईंट्स म्हणतो खाली होता. पण माझे इथे तर मला आत्ता 12 का 13 समभाग मिळालेले आहेत. बाकी अजून शोधायला खरंच वेळ नाही आहे. बऱ्यापैकी चांगल्यापैकी वर होते. म्हणजे असं नाही 5 पैशांनी वर, 2 पैशांनी वर, 6 पैशांनी वर. हे टक्के मी सांगतोय. आणि सेबीच्या निर्बंधामुळे मी समभागाचं नाव सांगणार नाही. कसं आहे ना, ही फक्त माहितीसाठी आहे. आणि ह्याचं नावातच आहे की ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन. लिटरसीचा अर्थ साक्षर करणं. म्हणजे प्रत्येक शब्दावर आता म्हणजे काही ठराविक मराठी माणसं त्याच्यावर ज्याला इंग्रजीत ऑब्जेक्शन घ्यायला लागलेले आहेत. तर मला पुन्हा सांगायचं वाटतं की इक्विटी लिटरसी मिशन म्हणजेच मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम आहे. मी ही आपल्या प्रत्येक माझे जे काही चॅनल बघतात, ऐकतात, त्यांची समभाग गुंतवणूक वाढवण्यासाठी वगैरे हे मी अजिबात करत नाही. कारण इथे बहुसंख्य व्यक्तींना समभाग गुंतवणूक काय त्याच्याबद्दल अनेक जे गैरसमज आहेत, त्याच्यामुळे अनेक
अनेक अनेक मराठी समभाग गुंतवणूकदार अथवा मराठी गुंतवणूकदार अथवा अनेक भारतीय गुंतवणूकदार अजूनही 6%, 6.5% दर साल, दर शेकडा, 8%, 9%, 10%, 11%, 12% एवढ्यावर अतिशय खुश असतात. कारण त्यांना दुसरे माहितीच नाही आहे की किती टक्के मिळतं, किती टक्के मिळतं. आत्ता जे मी खाली सांगणार आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल की एका दिवसात ह्या काही समभागांनी एवढा वाढ दिली. ते सुद्धा आजचे निर्देशांक म्हणजे S&P BSE समभाग निर्देशांक हा 1157.24 खाली होता. समभाग अ किंवा समभाग पहिला अधिक 6% वर आहे समभागाचा भाग. म्हणजे काल बंद झाल्यापेक्षा आणि हे जे वर आहेत ना ते मी आजच्या दिवसातले उच्च पातळीवर गेलेले भाव सांगतोय. समभाग क्रमांक 2 अधिक 5.38. समभाग तुम्ही मगाशी जो समभाग क्रमांक 1 6% वर आहे. अनेक बँका 6.5% एका वर्षात देतात, इथे एका दिवसात. त्याच्यानंतर समभाग क्रमांक 3 2.84%. समभाग क्रमांक 4 5.96%. समभाग क्रमांक 5 2.52%. समभाग क्रमांक 6 5.40. समभाग क्रमांक 7 1.85. समभाग क्रमांक 8 4.66. हे सगळे वर आहेत. समभाग क्रमांक 9 2.12. समभाग क्रमांक 10 2.10. समभाग क्रमांक 11 5.63. समभाग क्रमांक 12 3.16%. समभाग क्रमांक 13 5.75%. त्याचप्रमाणे सांगायला आनंद होतो की हे पहिलं म्हणजे हे जे सगळे मी वरचे समभाग क्रमांक वगैरे सांगितले ना ते सगळे सुदैवाने मी निवडलेले आहेत. म्हणजे मी कोणाकडून काय आयतं मिळतं किंवा कोणाकडून चुकून कसं मला कळतं की याने कुठला समभाग घेतलाय हे असं नाही मी करत. हे मी स्वतः शोधलेले समभाग आहेत आणि मी शोधलेल्या समभागांपैकी आज 2 समभाग 52% उच्च पातळीवर अथवा ज्याला इंग्रजीत ऑल टाइम हाय म्हणतात असे पोचलेले आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे, काही जणांना अशी सवय आहे कुठून तरी त्यांना कळतं की अरे ह्या माणसाने हा घेतलाय, मग ते त्याच्या मागे लागतात. असे काही म्हणे मग त्या माणसाकडून काही कळालं, ह्या माणसाकडून काही कळालं, मग 2-4 1-2 1-2 2-4 2-4 2-4 घेत बसतात आणि नंतर कळतं की त्यांच्याकडे 100 आस्थापनांचे समभाग झाले आणि प्रत्येक आस्थापनाचे 1-2-3 1-2-3 1-2-3. पण गंमत म्हणजे त्यांना खूप आनंद होतो, अरे माझ्याकडे 3 पानी आहेत समभाग. हो पण तुम्हाला किती फायदा मिळालाय? तुम्ही त्या प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकता का? म्हणजे तुमच्याकडे आहे 1 एकर जमीन आणि त्या 1 एकर जमीनमध्ये तुम्ही 400 प्रकारची भाजीपाला असो पिकं लावली आहेत. तुम्ही कोणाकडे नीट लक्ष देऊ शकणार नाही. हे कृपया जाणून घ्या. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मी समभागाचं नाव किंवा हे कुठले तुमचे वाढले, कधी घेतलेले, किती तारखेला घेतलेले, कुठल्या भावात घेतलेले, आता तुम्ही हे कधी विकणार वगैरे असलं कृपया नाही सांगू शकत आणि सांगणारही नाही. जर आपल्याला हे माझं समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम आवडत नसेल, कारण मला माहिती आहे आपल्याला माझ्यापेक्षा उच्च पटीने ज्ञान आहे आणि मी कोणाचं अज्ञान दाखवायला नाही हा कार्यक्रम करत आहे.
मला आनंद आहे काही जणांना बऱ्यापैकी कळायला लागलं आहे की ते FD आणि RD आणि पोस्ट आणि म्युच्युअल डोळे बंद करून म्युच्युअल फंडमध्ये वगैरे टाकून तुम्ही म्हणजे ज्याला इंग्रजीत म्हणतात वेल्थ कमवू शकत नाही. हे माझ्या या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेचं एक मला मिळालेलं यश आहे हे मी समजतो. आणि मला एका व्यक्तीने विचारलेलं की तुम्हाला कधी कोणी कौतुक केलंय का, तर ते कौतुक का केलं, कसं केलं आम्हाला कळवा. एक सांगू इच्छितो, भारतात बहुसंख्य व्यक्ती, त्यातल्या त्यात मराठी व्यक्ती कधी दुसऱ्याचं कौतुक करत नाहीत. मला अगदी काही व्यक्ती माहीत आहेत ज्यांना माझ्या कार्यक्रमाचा फायदा होतो, पण मी त्यांना दुसऱ्यांनाही हे सांगा म्हटलं ते सांगत नाहीत, कारण त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा फायदा होईल. तो चुकतोय त्याला चुकून दे, मी नाही त्याला कळवणार. आणि अजून एक सांगायचं, एका व्यक्तीने मला कळवलं माझ्याकडे थोडे पैसे आहेत, मला 2031ला 1 करोड होतील असं बघा ना मला. अरे मी काय जादूगर आहे? भारताचे अर्थमंत्री सुद्धा असं करू देणार नाहीत. हे असं कोण करू देऊ शकतं? KBC म्हणून जे नाशिकला कोणीतरी काढलेलं महिन्याला 20% का 40%, त्याचप्रमाणे अशा अनेक बोगस काही अशा ज्याला इंग्रजीत स्कीम म्हणतात, असे लोकच करून देतात. तुमचे पैसे अगणितपणे वाढवायचं आमिष तुम्हाला दाखवतात. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी हे काय तुम्हाला हळूहळू शास्त्र शुद्धपणे कळावं समभाग गुंतवणूक हा माझा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट, आजचा का हा व्हिडिओ किंवा व्लॉग केलाय, तर अनेक लोकांना अरे आज एवढं 1200-1400 कोसळलं म्हणे, आज झालं रक्तबंबाळ, अनेक करोड रुपये रक्तबंबाळ झाले. माझं तर नाही झालं, माझ्या मुलाचं नाही झालं, माझ्या सुनेचं नाही झालं, माझ्या भाच्याचं नाही झालं. अहो तुम्ही विकले का तुम्ही रक्तबंबाळ व्हायला? या रक्तबंबाळ परिस्थितीतच अजूनही युद्ध सुरू आहे. आज तर अजून कळालं की काहीतरी इराणनी म्हणे कुवेत आणि बहरीन नावं चुकीची असू शकतात, त्याच्यावर हल्ले केलेत. परिस्थिती बिकट आहे, तरी वाढले. हे मला लोकांसमोर सांगायचं आहे. मला माझा मोठेपणा नाही न्यायचं आहे. मी काय करतोय मला माहिती आहे. गेले 38-39 वर्ष मी मरतोय याच्यात, आणि हे मला आवडतं. मला वडिलांनी एक चांगला कानमंत्र दिला होता, बेट्या गाढ होऊ नको, घोडा हो. आणि माझा प्रयत्न आहे प्रत्येक भारतीयाने, प्रत्येक मराठी माणसाने सुद्धा जर त्यांच्याकडे गुंतवणुकी क्षम पैसा असेल तर का 5 आणि 6% मध्ये गुंतवता? बँका मोठ्या होतात, तुम्ही नाही मोठे होत. महागाई किती आहे हे बघा. महागाई 1% वगैरे नाहीये का 0% नाहीये. तेव्हा आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय भारतीय गुंतवणूकदारांनो, भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, माझ्यापेक्षा अतिशय खूप ज्यांना माहिती आहे, जे अति हुशार आहेत, अशा सगळ्यांना हे पुन्हा पुन्हा आवाहन आहे की हे काही वेगळ्या प्रकारची माहिती पुरवण्याचा हा प्रयत्न करत असतो. म्हणजे आजचा हा व्हिडिओ बघून काही जणांना खरंच त्यांच्या मनातून ते निघून जाईल की अरे मार्केट कोसळलं की आपण नकारात्मक, आपण लाल रंग. अहो तुम्ही लाल रंगामध्ये कधी येणार? तुमचे समभाग का खाली जाणार? कारण तुम्ही ज्याला इंग्रजीत फंडामेंटली स्ट्रॉंग समभाग नाही घेतले तर ते खाली जाणार. आजच मी माझ्या स्टेटसला लिहिलंय, एक जो समभाग
ओल्ड जनरेशन IT कंपनी, जे मी 1-1.5 वर्षापूर्वी सांगितलेलं की मी विकतोय, बाहेर पडतोय, कारण मी बघू शकतो, मला माझी जी आकलन शक्ती आहे ती सांगते की ते वर नाही जाणार. तो आज 8% खाली आहे आणि बाकीच्यांच्या भाषेत तो लार्ज कॅप आहे, हे आहे, ते आहे, ते आहे, ते आहे. 8% खाली आहे आणि मी दाखवलेले तुम्हाला 6% वर आहेत, 5% वर आहेत. विचार करा. उघडा डोळे पहा नीटच्या ऐवजी मी म्हणतो विचार करा आणि समजून घ्या की काही चांगली आपल्याकडे गुंतवणुकीची हत्यारं आहेत, त्याच्यात गुंतवा. 6% कोणी गुंतवू शकतो. 6%त तुम्ही बँकात जा, कितीतरी व्यक्ती FD रिन्यू, FD रिन्यू, FD रिन्यू, FD रिन्यू, FD रिन्यू. 6%त काही होत नाही आज. आणि मग तुमचा खर्च भागत नाही म्हणून मग तुम्ही सगळे खर्च कमी करता. यावेळी काय आमरस नको, या दसऱ्याला पुरणपोळी नको, आपण 2 BHK विकून 1 रूम किचन घेऊया. अरे का आपण उत्पन्न वाढवा, हा सुद्धा कानमंत्र माझ्या कैलासवासी वडिलांनी दिलेला आणि हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आणि हे करताना मी कोणाकडूनही पैसे घेत नाही आणि घेतच नाही, घेणारही नाही. जी माझी चळवळ आहे ती चालवताना. तेव्हा कृपया आपल्याला आवडली ही धडपड, माझी तळमळ, तर कृपया लोकांपर्यंत पोचवा. आपण स्वतः लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांनाही सांगा बघायला. तुम्ही श्रीमंत झाला, दुसऱ्याने गरीब राहावं ही एक डोक्यातली भावना काढून टाका. जसं ज्ञान वाटण्याने वाढतं, ही अशी पहिली गोष्ट लक्षात ठेवा. समोरच्यालाही सांगा, जेवढे जास्त भारतीय नागरिक समभाग गुंतवणुकीत येतील तर भारतीय समभाग मंडईला परदेशी गुंतवणुकीची गरज राहणार नाही. तेव्हा पुन्हा असाच काही एखादा विषय आला माझ्या ध्यानात, पुन्हा घेऊन येईन. तोपर्यंत आदरणीय वंदनीय जे ट्रोलर्स आहेत, ट्रोलर्स, त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे काम करावं. मला कॉमेंटमध्ये म्हाताऱ्या बिताऱ्या म्हणायचं म्हणून घ्या. मी म्हाताराच आहे, मी कुठे तरुण आहे. तेव्हा पुन्हा भेटू. धन्यवाद.